मुंबई पुण्यानंतर आता ठाण्यात देखील मेट्रो जे आहे ते लवकरात लवकर धावणार आहे। मेट्रोचं काम जे आहे ते MMRDने हाती घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात आता कामं जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या तरी आपण कासारवडी या भागामध्ये आहोत आणि कासारवडी ते वडाळा या भागातील 4 मेट्रो मार्गिकेचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू आहे। पाहायला गेलं तर मेट्रो 4 मार्गिकेचं एकाच रात्री 8 यू गर्डर्स उभारण्याचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDने पूर्ण केलेले आहेत। पाहू शकतो अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी गर्डर अजून बसवणं बाकी आहे। आपण सध्या कासारवडी ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि कासारवडी ते वडाळा अशा प्रकारची ही मेट्रो ही धावणार आहेत। त्यामुळे युद्ध पातळीवरती सध्या तरी हे काम आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणचे पिलर जे ते बसवण्यात आले, मात्र गर्डर बसवण्याची प्रक्रिया ही आता बाकी आहेत। त्यापैकी पाहायला मिळते एकाच रात्री 8 गर्डर्स यू गर्डर्स हे बसवण्यात आलेले आहेत। त्यामुळे सध्या तरी या मेट्रोचं मार्गिकेचं काम ऑगस्टमध्ये ट्रायल रन सुरू होण्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। MMRD त्या पद्धतीचा प्रयत्न देखील करत आहे। पाहायला गेलं तर घोडबंदर हा मोठा पट्टा आहे आणि घोडबंदर ते ठाणे आणि वडाळा अशा पद्धतीची मार्गिका मेट्रोची ही जाणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही मेट्रोचं काम पूर्ण करण्यासाठी MMRDने आता पूर्णतः प्रयत्न करत आहे। सध्या तरी ठाण्यामध्ये या घोडबंदर पट्ट्यामध्ये गर्डर ज्या पद्धतीने टाकण्याचं काम रातोरात झालेलं आहे। त्यामुळे कुठल्याही वाहतुकीला अडथळा न येता हे पूर्णतः युद्ध पातळीवरती काम करण्यात आलेलं आहे। मात्र काही ठिकाणचं काम जे आहे ते अजून बाकी आहे। त्यामुळे अशा प्रकारचं क्रेन असतील या मोठ्या प्रमाणात गाड्या असतील त्याच्यावरती हे गर्डर ठेवून पूर्णतः बसवण्याचं काम हे MMRDकडनं केलं जात आहे। त्यामुळे लवकरात लवकर आता मेट्रोचं काम हे कधी युद्ध पातळीवरती पूर्ण होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र ऑगस्टमध्ये महिन्यामध्ये हे पूर्णतः मेट्रोचं काम जे आहे ते चाचणी ही केली जाणार आहे। त्यामुळे नक्कीच मोठा दिलासा वाहतूक कोंडीपासून आता या वाहनधारक असतील या प्रवाशांना मिळणार आहे। त्यामुळे मुंबई असेल वडाळा असेल या ठिकाणी जाण्यासाठी आता लवकरात लवकर कामावरती पोहोचण्यासाठी ह्या मेट्रोचा मार्गिकेचा उपयोग आता ठाणेकरांना देखील होणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे।